रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। बाबा महाराज म्हणायचे की मी माझ्या गुरूंच्या शाळेत मास्तर आहे, मी गुरु नाही, पास करील पुढे जाईल, पास नाही करणार, अभ्यास नाही करणार, त्याच वर्गात राहील. त्यामुळं फार नाही पण थोडं बघून तरी पुढे जाऊ. मार्गी सांभाळा मानसी. हे कोण म्हणेल हा मुळात प्रश्न आहे. गुरुबोधांजनाचे जे अनेक भाग आहेत त्याला काय, त्या भागांना अंत नाही. कारण आधी त्याला जागा करण्यापासून सुरुवात आहे, त्याच्यानंतर तो काय काय करेल ते प्रत्येक टप्प्यावर त्याला कुठेतरी काहीतरी द्यावं लागतंच. अगदी शेवटी साधनाच्या अहंकारापर्यंत तिथपर्यंत त्याला काही ना काहीतरी द्यावं लागतं. तर ते अंजन त्या अर्थाने कायम घेतच राहावं असं आहे. आपल्याला अंबुराव महाराजांचं माहिती आहे. भाऊसाहेब महाराज चौकशीला आले त्यावेळेला त्यांनी विचारलं की आता माझं सगळं ठीक चाललेलं आहे, आता मला कसल्या विकाराची कशाची भीती नाही, साठी ओलांडली, आता काय. बरं झालं म्हणाले, तू हे म्हणालास त्यासाठीच मी आलो होतो ऐकायला. लगेच घोड्याला टाच मारली, निघून गेलो. नंतर त्यांना वाटलं, मी म्हटलं खरं, पण असं उगाच भाऊसाहेब महाराज काय उगाच येतील घोड्यावर नाही एवढी आपली चौकशी करायला, तर ह्यांनी काहीतरी गडबड केली म्हणून शांतपणे विचार केल्यावर लक्षात आलं नाही आजपर्यंत सावरलं. म्हणून मी त्यांना सांगितलं माझ्यासाठी झाले आमकं झाले, गप्पा मारल्या गुरूंच्या बरोबर, तर ते सांभाळलं. मी सांभाळलं काय, त्यांनी जबाबदारी घेतली होती म्हणून त्यांनी सांभाळलं. हे मी विसरलो आणि हे दाखवून देण्यासाठी ते आले. हे साठीनंतर आणि भेटायला गेले, मागणं पळत सुटले. 2-2, 3-3 मैल गेले तरी हे घोडा थांबवायला तयार नाहीत. बरोबर, तेवढे पूर्ण काम निघाल्याशिवाय नाही ते ऐकणार. आणि मग म्हणले, अरे कशाला पळतोस, मग घोडा थांबवून विचारलं. नाही म्हणलं चुकलो. ते पाहिजे. म्हणजे तिथे सुद्धा पुन्हा गुरुबोधांजन आहेच की जे साधन केलं त्यांनी जी स्थिती साधली त्यामुळं अनेक लोकांना उपयोग झाला, तरीसुद्धा पुन्हा मी सांभाळलं, आता काही मला अडचण नाही म्हटलं तर आपडतात परत. तसं हे भाऊसाहेब महाराजांचं आपल्याला ते पहिल्यांदाच आठवलं असेल की हे मार्गी सांभाळा आम्हासे. शेवट अगदी आमचे नाम तुमचे हाती. आई काय, प्रपंच आहे, श्वास आहे, निश्वास आहे, गणगोत आहे, आमकाय तमकाय सगळं स्वाधीन त्यांच्याच आहे. जे आम्ही जाणू तुमचा मार्ग केव्हा, सावध झाल्यावर. आता हे मार्गी सांभाळा कोण म्हणणार, जो मार्गाला लागला तो. आता जो चालायला लागला त्याला ही अडचण आहे की सांभाळलं पाहिजे कोणीतरी. आता चालायलाच लागला नाही त्यांना अडचणच नाही. रस्ता नाही, खडे नाही, काडेकुटे नाही, काय नाही. थोडं चाललं नाही, जास्त चाललं नाही, काय विषय फरकच नाही. पण जो ह्या मार्गाला लागला आणि चालता चालता मग त्याच्या लक्षात येतं की हे जाणं इतकं सोपं नाही आहे. बरेच स्पीड ब्रेकरमध्ये आहेत, बऱ्याच ठिकाणी आढळते. तर हे सगळं केव्हा लक्षात येतं की जो चाललेला आहे. त्यामुळं आपण जी पदं पाहिली ती त्या अर्थाने अगदी शेवटी म्हणजे जागं करणं आणि त्याला मार्गाला लावून देणं योग्य भगवंताच्या. बाकीच्या मार्गाला लावायची गरज लागत नाही. जगात खूप माणसं मार्गाला लावणारी आहेत अगदी. आणि तो पोचत चाला म्हणजे इकडे टाळ्या वाजवतात मग लोक. म्हणजे गंमत करायलाही ते तयार आहेत, अशा तऱ्हेनं वाटायला लावायला म्हणतात तसं ते लावायलाही तयार आहेत, आणि असं कसं काय त्यांचं झालं म्हणून म्हणायलाही परत तयार आहेत. तर यामुळं खऱ्या अर्थानं ज्या अर्थाने भगवंताकडे जायचं, ज्या अर्थाने नामाविणं हित समजू नका ह्या भूमिकेला यायचं, त्या अर्थाने मग फक्त हिताचीच गोष्ट करेन पण तरीसुद्धा राहुनी तत्पर कर्तव्य असेल. हे पुन्हा वाटेत कर्तव्य चुकलं नाही. साधकालासुद्धा वाटेतली कर्तव्य सगळी ती करून तो मार्गी चालत असताना मग अडचण निर्माण होते की हे चालणं तेवढं सोपं नाही. हे जे क्षरस्य धारा निशिता दुरत्या वगैरे जे म्हटलेलं आहे, हे उपनिषदाने काही उगाच म्हटले त्यांच्या पद्धतीनं. त्यावेळेला त्यांना ऋषींना किंवा त्या शिष्यांना कोण असतील साक्षात्कारी पुरुष त्यांनासुद्धा चालताना ही अडचण आली. क्षुरधारे परी वदती कविवर, हे जे आहे ना म्हणते कविवर,
ते कविवर म्हणजे ऋषी. तर त्याच्यातले जे उपनिषदकालीन ऋषी होते ते म्हणाले हा भगवंताचा मार्ग सूक्ष्म आहे. इथं एवढंसं सुद्धा इकडे तिकडे झालं की लगेच लक्षात येतं त्यांच्या, ते लाल दिवा लागतो लगेच असं आहे तिथं, आणि मग येतो संदेश तिकडून. तर तसं हे चालू आहे सारखं, चांगल्या अर्थानंही. सांभाळ म्हणजे याचा अर्थ बाजूला जात असलं तर तिथेच, आणि तिथून पुढं जात नसलं तर ढकलतील पुढे, जा तिकडे आहे ठिकाण आहे जावा. तर हे जे काही सगळं आहे, किंवा गती कमी झाली तर ते बरोबर त्यांना कळतं तिथे. तर आजच्या आधुनिक यंत्रणानं जशी वाहनांची गती रस्त्यावरनं गेली तरी इथे बसून कळते की या वाहनाची गती किती आहे. ते बघत नाहीत का स्पीड ओलांडला का नाही, ते तिथं बसूनच कळतं आहे. तर त्यांना तिथं बसूनच इकडचा काय स्पीड आहे ते कळतं की कुठल्या वेगाने चालले आणि त्यांनी कुठले ट्रॅफिक रूल्स ओलांडले आहेत काय, ह्याची नोंद त्यांच्याकडे लगेच होती. मग ते लगेच तेवढं आठवण करतात. बाकी एरवी 4 महिनेसुद्धा भेटणार नाही, पण तेवढं भेटून मात्र तेवढं बरोबर सांगतात. आणि ऐकणारा असला तर, अर्थात मार्गी असलं तर. त्यामुळे मार्गी असणं हे सर्वात महत्त्वाचं. ते गुरु तेवढंच करतात, सावध करतात आणि मार्गी लावतात की खरा मार्ग हा आहे. मार्ग चालत नाही असं नाही, मनुष्याला प्रपंच ओढतो आहे आणि परमार्थ थांबवतो आहे अशी परिस्थिती आहे. तेव्हा तो ओढणार म्हटल्यानंतर तो चालवणारच की आपल्याला. तर त्या अर्थाने तो नेत जाणारच, पण तो खाली नेत जाणार आणि परमार्थ ओढून थांबवणार आणि वर नेत जाणार. तर त्याची धडपड चालली आणि ऊर्ध्व गतीला जावं, यांची धडपड चालली की यांनी अधिक खाली यावं. कारण जेवढा खाली प्रपंचात मनुष्य येईल तेवढा प्रपंचकांना वाव जास्त. बाकी आपल्याकडे सारखी कार्यप्रस्थ निघत असली म्हणजे पाहुणे मंडळी जास्त, कधीतरी निघाले म्हणजे कधीतरी गाडी पाठवते. पण मग ते सारखी निघत असली म्हणजे कसल्या तरी कारणाने, आणि निघत नसली तरी पुन्हा निघवावीशी वाटतात, म्हणजे काढावीशी वाटतात, काहीतरी निघावा. मग काही नसले तर मग आपल्याकडे आता सत्यनारायण अमुके तुमकं आहेच की, आता काय करणार. हा खरंच सत्यनारायणाची उपासना असेल तर काय आपलं म्हणणं नाही, तो फार पुरातन आहे खरं म्हणजे, पण सत्यच इतकं पुरातन आहे. तर तेच ज्याचा देव आहे त्यानं पूजा केली किंवा न केली, नारायणाला काहीच फरक पडत नाही, कारण तो बरोबर आहे कायम. पण सत्य हाच नारायण आहे, हा गंमतच आहे. अलीकडच्या काळात त्या सत्यनारायणाच्या पूजेला जाऊ द्या, मामांचं सगळं आपल्याला माहिती आहे, मी काही ते आठवण करून देत नाही. तेव्हा चुकीच्या मार्गाने मिळवलेल्या पैशाने सत्यनारायण करता येत नाही, खोट्या पैशाने सत्यनारायण करता येत नाही, खोटा हृदयाचा अर्थ टाकून घरी बसून सत्यनारायण करता येत नाही. आता ह्या प्राथमिक गोष्टी आहेत, कारण तुम्ही सत्यनारायण करणार आहे आणि मी आजारी आहे तरी सर्व मला वजर मंजूर काय आय बॅक टू फ्लाय, काय आता ह्याला काय अर्थ आहे. मग अशा तऱ्हेनं त्या बोललेल्याची आणि ते करणाऱ्या जी करायची ती गोष्ट त्याची ह्याची सांगड असावी लागते. हे गुरुदास सांभाळून सांगून देतात. हे सगळे मामा काय हे काय हे सगळे त्यासाठी, हे म्हणून तो मार्ग चालायला सूक्ष्म आहे. जे तिथं तलवारीच्या धारेची किंवा वस्त्राच्या, तो वस्त्रात मूळ ह्याची त्याची जी धार आहे त्याच्यावरून जर एखाद्याने चालायचं ठरवलं, आपल्याकडे त्या ह्यांच्या खेळ डुंबारी वगैरे करतात आणि त्याच्यावरून त्या दोरावरनं चालतात, काय कौशल्य असेल, अजब आहे खरोखर. की तसे ह्या टोकाकडून त्या टोकापर्यंत जाणं आणि कसली खाली पडण्याची भीती न वाटणं, एक साधं संतुलनासाठी एक काठी आधारात आहे, एक फक्त आधाराचं तेवढं फक्त, तसं फक्त एक नामाचा किंवा काय तो गुरुचा आधार, बाकी तुमचं संतुलन तुम्हाला. तर तशा पद्धतीनं चालणारा, म्हणून क्षुरस्य धारा निशिथा दुरत्य, ती पार करायला तलवारीच्या धारेवरनं चालण्यासारखं आहे असं म्हणले. पण फळ तेवढंच आहे, पोचला की स्वानंदात आहात. तसं सामान्य माणसाला ते तेवढा तो एक्झरसाईज केला किंवा काय तो खेळ दाखवल्यानंतर नुसता डबा फिरवला तरी 2 दिवसाची काळजी नाही. इतकं साध्या ह्या खेळात होतं. जो ह्या तलवारीच्या धारेवरून चालण्याचं काम करतो आहे त्याचा कायमचा उद्धार होईल यात काय शंका आहे. त्यामुळे त्याचं फळही तेवढंच आहे की पुन्हा येरधारा नाही, ते जे आहे ते त्यातलं लक्षात ठेवा की हे काही वाटायला येणार नाही, पण एवढं मात्र करावं लागेल. मग दरवेळेला याची शुद्धता म्हणा किंवा जाणून घेण्याची तत्परता म्हणून, जाणण्यापासून सुरुवात आहे. आम्ही जाणून घेऊ, तर जाणून घेऊ म्हणणाऱ्यालाच सांगण्यात अर्थ आहे. जाणून घेणार नाही, जागा होणार नाही, आहे तिथंच राहणार, मला चालवत नाही, मला झेपत नाही. मग ते मगाशी म्हटलं तसं ते अमराव महाराजांनी जसं सांगितलं, मला ताप, आता आपले गुरु एवढे कनवाळू आहेत, एवढा सगळ्यांचा सांभाळ करतात शिष्यांचा, तर बाबा आजचा दिवस आता घे विश्रांती, एवढा ताप भरला आहे तर कांबळं पाकर
आणि 3 तास नेमाला बस. आता कुठून यांना विचारायला गेलो झालं, कांबळ घेऊन झोपले असते तर बरं झालं असं, असं कोणाही शिष्याच्या मनात येईल, म्हणजे अगदी चांगल्यासुद्धा शिष्याच्या मनात येईल की बाबा झोपेन. विचारायला गेलं कांबळ पांघरून नेमाला बसा. आता त्याने बसल्यावर नाही म्हणण्याची काय हिंमत आहे, हिंमतही नाही आणि इच्छाही नाही, कारण अध्यापनाची तयारी पक्की. त्यामुळं नेमाला बसल्यावर आता बसायला सांगितलेलं आहे, म्हणजे आपल्याला हे पाळायचंच आहे. एकदा माणसाचं काय आहे माहिती आहे का, ते आपलं कृष्णमूर्तींचं चाललं आहे तसं, ते पलायनवाला एकदा ठरलं की पळायचं नाही आहे, सामोरच जायचंच आहे म्हटल्यानंतर मनसुद्धा त्या बाजूला वळतं लगेच. ठीक आहे, ह्याला हे पाळायचं आहे, ह्याला साथ दिली पाहिजे, मन साथ देतं. 3-3 तास जपातनं हालायला होत नाही त्यांना, आणि शेवटी दरदरून घाम फुटतो आणि आहे तसा थाप निघून जातो. आल्यावर फ्रेश एकदम नेम झाल्यावर. वास्तविक हे झोपले असते तर आणखीन 3 तास झोपतील की काय असं झालं असतं. बरोबर कुठे मार्गी सांभाळायचं ते त्यांना माहिती आहे की मन कच खाण्याची शक्यता आहे, त्याच वेळेला त्याला बरोबर बळ देणं आणि सांभाळणं हे या सांभाळणुकीतलं एक काम आहे. तेव्हा आता हे ज्याला जाणून आता त्यांनी जाणून घेतलं म्हणून समजा ते जर म्हणले त्यांना विचारायची त्यात काय गरज आहे, ताप येतो आपल्याला कळते की नाही, होय आपल्याला कळतं, ताप आल्यावर विश्रांती घेतली पाहिजे, औषध घेतलं पाहिजे, गोळ्या घेतल्या पाहिजेत, असं पावसात चाललं पाहिजे वगैरे असलं कोणी विचारायला जाईल. त्यांना विचारायला जायची काय गरजच नाही, गोष्ट स्पष्टच आहे, असं अगदी काय प्रश्नच नाही. घरामध्ये चर्चा होऊन घरची त्याला अगदी पाठिंबा सगळीकडून, हो 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 नको बाबा एवढ्या याच्यात तुला किती त्रास होईल, तुला किती ते, आणि कोण असलं तर काय प्रश्नच नाही. मग जे बरोबर सगळा प्रपंचच आहे, त्यामुळे ताप येत असलं तर घरातलं का कोणी म्हणणार आहे जपाला बस म्हणून, ते म्हणणार नको त्रास होईल, पाठीला कळला गेल, आधीच त्याला घाम फुटलं आहे, आधीच हे होते, आधीच त्रास होतो, ते हा प्रपंच सगळा. म्हणून त्यासाठी ती गुरु लागतात, ते तेवढ्यासाठी. ते म्हणतात नाही आता हीच पारायणाची वेळ आहे, हीच नेमाची वेळ आहे, बसूया आता, चला बसा. तर असं केलं की जो मूळ व्याधी आहे ती तर गेलीच, पण प्राप्ती व्हायची ती पण झाली. आणि त्याहीपेक्षा अशा प्रसंगी काय करायचं असतं हा पण अनुभव आला. आता तो कायमच उपयोगी पडणार आहे, पुन्हा ताप आल्यावर विचारायला जाणार नाही कामं येणार आहे. म्हणजे जर तो सावध असेल तर, नाही तर पुन्हा आपलं काय करू म्हणून विचारायला गेलं तर ते म्हणते काय तुला परत परत सांगू. महाराजांनी सुद्धा विचारलं नाही का परत परत काय सांगायचं. तसं आहे, स्वप्नात औषध सांगितलं होतं ना, आपल्याला आठवत असेल आनंद सागरांच्यानं सांगितलं होतं ना स्वप्नात, ह्याच्यावर औषध सांगितलं. परत आल्यावर प्रत्यक्ष भेटल्यानंतर पुन्हा एकदा विचारलं की ते ह्याच्यावर तसा असा ताप आला, एकदा सांगितलं ना महाराजांना पण ते करता येतं. एकदा सांगितलं ना, म्हणजे त्यांनी स्वप्नात त्यावेळेला दृष्टांत देऊन जे औषध सांगितलं आहे ते त्यांनी केलं आहे, बरं झालं हे आता तुम्हाला माहीत आहे. तर पुन्हा माझ्याकडे इथं प्रत्यक्ष आहात म्हणून मला विचारावं का पुन्हा तेच, तर हे परत विचारायचं नाही. तर त्या अर्थाने काही वेळेला ही जाणीव द्यावी लागते की मार्ग सांगितलेला आहे तर तो जाणून घेण्याची इच्छा आहे का आणि चालण्याची तयारी आहे का. जाणून घ्यायची इच्छा असली तर जाणून घेतात माणसं, आणि होतं काय त्याच्यावर प्रवचन करतात, हे असलेच की त्याच्यावर प्रवचन करतात, सगळे मार्ग माहिती आहेत, अशापैकी जी आहेत ती नाही. चालू तुमचा मार्ग अशी तयारी आहे का, जाणला आहे. नामाविणं ही तर समजू नका यावर कितीही मोठं प्रवचन होऊ शकतं, नाही असं नाही, पण नामाविणं ही तर समजू नका, साधन लहान समजू नका, नाम सोडल्याशिवाय राहू नका, म्हणून राहिलेला जो जो मिळेल तो वेळ सगळा नामाला दिला, असं ज्यांनी केलं त्याची आम्ही चालू तुमचा मार्ग ही तयारी. तर निदान तयारी तरी असू दे. मग तयारी केल्यानंतर पुढे अडथळे येतात हे लक्षात येतं. आपण म्हटलं तरी मार्ग चालणं इतकं सोपं नाही, मध्ये कशानंही बाजूला जाण्याची शक्यता आहे, हे ज्याला माहिती आहे. देहबुद्धीनं जाईल, स्वतःच्या लोकांच्या सांगण्यानं जाईल, दुसरं आकर्षण निर्माण होईल म्हणून जाईल, जगात काय होईल म्हणून तो त्या मार्गाने बाजूला जाईल हे सांगता येत नाही. ते बाजूला गेलं की लक्षात येतं का अरे नाम सोडून चालू आपण, हां मग थांबा, ब्रेक लागतो लगेच. मग तिथे लक्षात येतं आता राहूनही तत्पर कर्तव्य असेल, बरोबर. हेही गुरुनीच सांगितलेलं आहे, आपले कर्तव्य केल्याशिवाय राहू नका. पण कर्तव्यच सांगितले आहेत, हो की नाही. आपल्याला माया आपापल्या माया सांभाळ असं काही कुठं कोणी म्हणलेलं नाही. सगळे मायाचं जे काय आदेश असतील, जसं काय तिचं म्हणणं असेल तसं करा वगैरे एकही सांगितलं आहे. मायाच्या अजिबात जाऊ नका म्हणतो ते. त्यामुळं एखाद्या मुलाचं हित करायचं असलं तर जसं त्याला वेळी शिक्षा करतील, पण योग्य मार्गानंच शिकवतात, जाऊ देतात, त्याच्याकडून करून घेतात काय घ्यायचं ते, हे जसं मुलाचं करतात. म्हणजे करायला पाहिजे. आता तुला खूप त्रास झाला, किती वेळ झाला, 15 मिनटं तू बसलेस, आधीपासून आपणच रडायला सुरुवात केली होती, त्याच्यापेक्षा रडायला सुरुवात करतो. ते म्हणते मी म्हणणारच होतो मला जमत नाही आहे, की झालं त्याला खेळायला. तर तसं नाही आहे. इथं ते
जे पुढे म्हटलं आहे की तत्पर कर्तव्यासी हे तुम्हीच शिकवलेलं आहे, त्यामुळे तत्पर कर्तव्यासी राहणार. पण आता ह्याचं पुढे काय होईल वगैरे ते बघतील. त्यासाठी समर्थ बसलेले आहेत, ते सगळं करायला तयार आहे. आणि त्यांना ती खात्री आहे ना, अंतरेची व्यथा ते त्यासाठीच आहे. जाणवल्या चिंता दूरी करी, म्हणजे जी जी जाणवली आहे ती, आणि जाणवता क्षणीच. आपल्याला नुसती जाणवतेच. जाणवल्यानंतर केवढे उलघाल होते, केवढा व्याप, केवढा तळमळ, बाकीच्यांना सगळ्यांना हलवून सोडत. काहीतरी संकट आलं आहे, काय समजा काय पोटात दुखायला लागले, काहीतरी व्हायला लागले की म्हटलं की बाकी सगळ्या घरादाराला पोटात दुखते, मला डोकं दुखते, मला सहन होत नाही आहे. अरे होय, बाकीच्यांना ते बघणं सहन होत नाही. म्हणजे डोकं दुखलेलं परवडतं म्हणतील ते, किंवा काय पोटात दुखलेलं परवडतं. पण हे असं करून सोडणाऱ्यांना हे की म्हणणं आहे की आपल्याला ह्या अर्थाने माहीत अडकायचं नाही. माझ्या कामाला मी तत्पर आहे आणि ते मी करणार. आता आजारात तत्परतेनं काय असेल ते, पथ्य असेल, औषध असेल, काय त्याचा व्याप असेल तो करणं हे आपलं कामच आहे. जसं इतर व्यक्तींच्या बाबतीतलं काय त्यांच्या बाबतीतलं काम करणं माझं कर्तव्य आहे. पण काम केल्यानंतर, अगदी मागे आपलं फार वर्षापूर्वी एकदा बोलणं झालं की अपार्टमेंटमध्ये त्या मुलाला खाली सोडल्यानंतर, मोठं मूल झाल्यानंतरचं सांगतो, लहान नव्हे, मोठं मूल असलं तरीसुद्धा ते गच्चीतून खाली ते रस्ता दिसत असतो ना, तेव्हा इकडून त्याला पोचवून येतात. ते जिना उतरून खाली जाईपर्यंत तिकडून बघत राहतात. आता ते मागंसुद्धा बघत नाही खरं सांगायचं तर. मुलं म्हणजे मोठ्याच असतं, ते मुलगा असतो, तर मोठा मुलगा तो कशाला मागे बघेल नाही का. आणि मोठा मुलगा आणि तो कशाला मागं बघतो, तो पुढंच बघत असणार. तर त्यामुळे तो पुढे बघत तर ते अडकवून तो निघाला काय ते काय दप्तर काय ते, आणि तो तिथून गेला की तिकडून गेला की त्या बाजूनं, परत त्या बाजून जाऊन त्या गॅलरीपर्यंत एकदा तिकडून आला की नाही तिथपर्यंत. एवढ्या अंतरात त्याला काय अडचण येणार, ते बिल्डिंग ओलांडायला काय अडचण असायची. पण माया म्हणजे काय आणि कर्तव्य म्हणजे काय ते आहे. मग तिथून येऊन एकदा वरून तो बघायचा, एकदा तो आला तिथून. मग आता ते रस्ता ओलांडते, तिकडनं गाडी येते, इकडनं गाडी येते. आता काय अरे नीट मोठ्याने, काय त्याला ऐकू येत नाही त्या ट्रॅफिकमध्ये. आपल्याला ऐकू येत नाही, इतकं बाहेर ट्रॅफिक असतं, कुठं त्याला काय ऐकू येणार आहे. ते बरोबर ते बघतं, इकडे तिकडे हात करतं, म्हणणं जागा बघून पलीकडे निघून जातं. ते निघून गेलं, निदान क्रॉस तरी नीट केलं आहे. आता क्रॉस होती आयुष्यभर क्रॉस करणार आहे सगळं, तुम्ही काय काळजी करता. तर ते करतं क्रॉस सगळं, आणि ते करून ते कोपऱ्यावरनं वळेपर्यंत आपल्या पायाला कळ लागली तरी माऊली काय, किंवा वडील, तसे अंतःकरणाचे वडीलसुद्धा असू शकतात, काय सांगता येत नाही. त्या हळवं कोण असावं याला काही नियम नाही आहे, पण तरीसुद्धा जास्त अनुकूलता तिकडे असते. त्यामुळे ते अगदी त्या कोपऱ्यावरनं वळेपर्यंत ते एकदा दृष्टी आड झालं, दिघून वळून गेलं की आता आपल्याला काही करता येण्यासारखं नाही आहे. मग मासिकं वाचायची पडली, ती वाचतात. आता त्याच्याऐवजी आता काय करता येण्यासारखं नाही तर नाम घेऊ, निदान आता हातात काय राहिलं नाही म्हणून तरी निदान. तर तसं ते नाही होतं. तर तोपर्यंत ते मासिक वाचायचं पडलेलं असतं, ते काय मालिका अर्धवट सोडलेली असते, कुठली काय बातम्या बघायच्या असतात, तिकडे येऊन बस. आता ती काळजी, ती माया, मधला वेळ सगळा वाया गेला. त्यातून काही ना ते पण सुचत नाही. एकदा पोचले म्हणजे बरं, इकडे ते स्वयंपाकपाणी काय काय ते चालू असतं, अर्धवट राहिलेलं असतं ते सगळं चालू असतं, आणि तिकडे ती काळजी चालू असते. पोचेल ना शाळेत, व्यवस्थित होईल ना, जाईल ना, काय आधी कॉलेजला गेलं तरी हेच पडतं, तिथे असेल ना सगळं, वातावरण सगळं बरोबर आहे. आपल्या हातात तिथलं वातावरण थोडंच आहे, आपल्या घरातलं आपलं वातावरण आपल्या हातात नाही, तिथलं वातावरण आम्ही काय हात. म्हणजे माया कर्तव्य ते राहुनी तत्पर का, ते तत्पर जे कर्तव्याला, आम्ही कर्तव्याला तत्पर राहणार, काय प्रश्न नाही. पण नुसतं कर्तव्याला तत्पर राहून माझ्या देहबुद्धीला वाटणारे प्रश्न कधी संपत नाहीत. ते असं वाटतच राहतं की प्रश्न शिल्लक आहेच. हे या प्रपंचाच्या भ्रमातला फार मोठा धोका आहे की तो कधीही कुठलाही प्रश्न संपला आहे असं त्याला वाटत नाही. हा प्रश्न संपला, किंवा हे काम संपलं, किंवा आपलं काम संपलं असं वाटत नाही. आपलं काम अजून काहीतरी शिल्लक आहे. एकदा वाटतं मध्येच एकदा जाऊन वर्गात डोकावून यावं, कशाला डोकावून यावं, एकदा चक्कर मारून जायचं, कशाला चक्कर, त्यापेक्षा तिथं बसलं असतं किंवा देवाला गेलं असतं तर त्याच्यापेक्षा अधिक चांगलं काहीतरी पदरात पडलं असतं. देवदर्शनी माझं कर्तव्य आहे, तर त्या अर्थाने राहुनी तत्पर, त्या कर्तव्याला तत्पर. मग आता समजा काही तुम्हाला करायची वेळ आली, काय फोन आला, काही समजा काम आहे तर ते करायला पाहिजे, पण ते कर्तव्य आहे काम. मीच उठून फोन करून त्यांना कॉलेजमध्ये, किंवा आता तर सगळ्यांच्याकडे फोनच असतात, त्यामुळे पोचलास ना तो, हो पोचलो, ते उत्तर पण देत नाही, आणि पोचलास का म्हणून विचारणं असली तर ते उचलतच नाही त्या गाड्या.
काय विचारणार ते माहीतच असतं. मग ते जर माहीत असेल तर ही माया आणि कर्तव्यामध्ये जो काय होता अडचण काही नाही. कितीही वेळ यात घालावा, पण आयुष्याला वेळ कमी आहे ना. शेवटी 4 दिन की जिंदगी है, आखिर जहाँ से जाएगा. ते आता काय करणार. 4 दिन की जिंदगी आहे तर त्याच्यात कशाला घालायची. कर्तव्याला जिंदगी किती लागते. खरं सांगायचं तर 25 ते 30% फक्त कर्तव्याची कामं आहेत. बाकी किती वाढवाल तेवढी 100% सुद्धा आपण कर्तव्य समजू शकतो. पण आद्य कर्तव्य काय, स्वरूपी राहणे हा स्वधर्म, बस. मग ते राहताना जे जे खाली येऊन मला कर्तव्य करावे लागतात ते माझी कामं आहेत, ते बरोबर आहे. ऑफिसला गेलं तर 8 तास 7 तास 6 तास काय 10 तास काय असेल ते तेवढं एकदा केलं. आता काम झालेलं आहे, फाईल संपली, सही केली, पुन्हा एकदा कशाला चाळून बघायची. त्यापूर्वी सही करू नये मग सरळ. पण अनेक माणसं ते बघितलं मी 6 वेळा केल्या, फाईल बाजूला ठेवते, परत एकदा नाही काय राहिलं नाही ना, काय राहिलं नाही तर मग सही कशाला केली. ते जर वाटत होतं तर आणि एकदा बघावी, मग एकदा सही केली. आता त्याचा जो परिणाम होणार तो होणार. जे राहुनी तत्पर कर्तव्य अशी म्हणजे त्याच्यापेक्षा एक माळ केली तर बरं पडेल. मनातल्या मनात 5 मिनटं जप केला तर परवडेल. पण ती फाईल पुन्हा बघणं परवडणार नाही, कारण पुन्हा बघितलं ना की माया निर्माण होणार. हे केलं आहे खरं, सही केली आहे खरी, पण वर ही माहिती दिली जरा शंका वाटते. मग ती मगाचीच विचार करायचा, अजून 5 मिनटं द्यायची, म्हणजे पुढची वेळ द्यायला लागली नाही. हे जे आहे अशा तऱ्हेनं सावधानता देणं, कर्तव्याविषयी सावधानता देणं, त्यातलं कर्तव्य कोणतं आणि माया कोणती हे त्यांना दाखवून देणं, हे त्यांच्या गुरुबोधांजन घेतल्या. हे आंधळेपण जाय वेळया. कारण माया आंधळं करते माणसाला. बघितलंच असेल की मायानं मनुष्य आंधळा होतो, कर्तव्याने जागा होतो. कर्तव्याला केव्हाही तत्परच असावं लागतं, तरच कर्तव्य म्हणून करता येतं. मायात अडकला की गोंधळ झाला. जेव्हा माया अडकवते कर्तव्य सोडवतं. माया अडकवते ती तुम्हाला त्याच्यात अजून काहीतरी करण्यासारखं आहे असं वाटत राहतंच. जसं ते शेवटी पेपर काढून घेतात म्हणून. नाहीतर अजूनही काहीतरी आपण माहीत नसलं तरी लिहून ठेवावं, तेवढंच वजन वाढेल त्या पेपराचं. तर अशा अर्थाने ते पेपराचं वजन असं वाटतं, आणि खूप लिहिलं आहे असं समजून काही ना पण आपल्याला पास करतील, अजून 2 मार्क देतील असं वाटत राहतं ही माया. मग शेवटी कर्तव्य तिथं ते त्यांचं करतात बरोबर. वेळ संपली, आता द्या, तुमच्यासाठी 1 मिनिट थांबलो मी आता. तर तसं भगवंत आपल्याकडून पेपर काढून घेऊन या कधी. त्याच्या आत आपला पेपर लिहावा सोडून द्या. त्यांच्या कर्तव्य केलेलं आहे, पुढचं तुमचं तुम्ही बघा आता काय करायचं ते. आणि मी नामाला लागलो, तुमचं तुम्ही बघा म्हणून मी खेळायला नाही निघालो आहे. मी फुटबॉलला नाही, बॅडमिंटनला नाही, मी ह्याला निघालो आहे. आता हे झालं ना, आता मी माझ्या नामाला निघालेलो आहे हे जर सांगितलं तर काम उत्कृष्ट होईल, जीवन उत्कृष्ट होईल. त्यांना ते उत्कृष्टच हवं आहे. राहुनी तत्पर, त्या अर्थाने तत्पर राहा. तर ती तत्परता त्याला त्याची कर्तव्यात सुद्धा कर्तव्य आहेच म्हणून आता कर्तव्य आहेच असं काहीतरी ते शब्दामुळे घोटाळा होण्याची शक्यता. काही ठिकाणी यंदा कर्तव्य आहे असं असतं ना, तर तसंच नाही आहे. हे रोजचं कर्तव्य आहे. त्यामुळे कर्तव्य आहे तर ते काय आहे नक्की माझं, याची जाणीवसुद्धा द्यायला गुरुच लागतात. आपल्याकडे हे घरात जे मातृदेवो भव पितृदेवो भव वगैरे म्हटलं तर ते तेवढ्यासाठी म्हटलं की प्राथमिकतः ते आपली कर्तव्य सांगू शकतात. कारण प्रपंचाचा प्रवास का होईना त्यांनी केलेला आहे, आणि त्यात त्यांना कर्तव्य काय अकर्तव्य काय याचा उलगडा निदान अनुभवानं झालेला आहे. असं गृहीत धरून ते मातृदेवो भव पितृदेवो भव म्हटलेलं आहे. तुझं तू काय ते ठरव असं नाही आहे, ते मी काय ते सांगतो असंही आहे. पण त्याच्याबरोबर त्याचं सज्ञान अज्ञान पण आपण सांगितलं, आता तू ठरव. मग तो सज्ञान कशाला झाला. त्याला मतदानाला बरोबर कोण जातं का घेऊन त्याला, आणि त्याला कोण येऊ देतं का तिथं, की कुठे शिक्का मार, त्या अजून ते 18 वर्षाचे हो, ते 21 वर्षाचे हो असं कोण म्हणतं का त्यावेळेला, की बाबा ह्याला मतदान करायचं कळणार नाही म्हणून मी बरोबर, तुम्ही कशाला बरोबर तिथं थांबा. म्हणजे वडील असली नाही असली तरीसुद्धा बाहेरच थांबवतात ना तिथे, नाही येऊ देत. ते म्हणतात ते सज्ञान आहे म्हणून ते त्याला अधिकार दिला आहे. मग तो जर शिक्का मारतो आहे किंवा ते जे काय काम करतो आहे तो त्याचं कर्तव्य करतो आहे, तुम्ही अनुभव आहे सांगितलं ना, बरं आता त्याला काय करायचं ते त्याला कळू दे. मग त्याप्रमाणे, आणि त्याच्या आधी कोण त्याला कर्तव्य तसं करूही देत नाही, कारण तो अधिकार नाही. कर्तव्य जसं करायला वयाने एक कायद्याचा अधिकार प्राप्त होतो, तसा अनुभवाने त्याला पण एक अधिकार प्राप्त होतो. त्यानं 25 वर्षात काय 20 वर्षात काय अनुभव घेतला असेल त्याचाही काही अधिकार आहे. म्हणून ते 21 18 नामकं दमकं हे कशासाठी निघालं, कुठेतरी त्याची त्याला स्वतःची कर्तव्य कळावी यासाठी निघालं. त्याच्या ठीक आहे, बालबुद्धी आहे म्हणून सोडून दिलं. नॉन गिअर्ड व्हेकल तसलं आहे. गिअर्ड व्हेकल चालवायची परवानगी नाही, म्हणजे धोक्याची कामं आहेत ती करायची नाही.
जास्त अडचणीची आहेत ती करायची नाहीत, कौशल्याची ती करायची नाही, साधी आहेत सांगून होण्यासारखी आहेत तेवढी करायची. कर्तव्याच्या सुद्धा मर्यादा बरोबर लक्षात आणून देणं आणि ते आपल्याला ते गुरु वेळोवेळी हे सांगत असतात कर्तव्य काय आहे. आणि अढळ मार्गाचे हाही निर्धार आहे तो असला तरच, म्हणजे एकदा निघाले गोंधळलेले बरोबर आहे, पण इथून माऊलीपर्यंत जाईपर्यंत समजा हातपाय दुखायला लागले आणि जरा पुढे गेल्यावर आणखीनच धीर खचला आणि तिकडे त्या स्टेशनवर तिथं चहाचं हॉटेल वगैरे आहे, अजून आहे का नाही माहीत नाही, काय हो चंद्रवेलास काय ते तुमचं कुठलं ते विहार काय ते तिथे एकदा चहा घेतला की असं वाटतं की हे सगळं चालत जायलाच पाहिजे का आपल्याला. आता एकटाच असलं तर जवळजवळ खचलाच समजायचा, पण धीराचा पाहिजे माणूस की नाही. एकटा असला आणि धीराचा असला तर जातो, पण नसलं तर असं वाटतं की बोलून घ्यावं का कोणाला, किंवा अशा बस परत जातातच आहेत, हात केला तर थांबतो, हात दाखवा, प्रपंचाची गाडी अशीच आहे, हात दाखवा गाडी थांबवा, कोणी हात दाखवते मनुष्य गाडी थांबते माणसाची, प्रपंचाची गाडी अशीच आहे, हात दाखवा गाडी थांबवा. ज्याची ध्येयाची गाडी आहे त्याची कुणी हात दाखवलं तरी थांबत नाही. एक भगवंत सांगू दे नाही तर गुरु सांगू दे, तर गाडी थांबते तर थांबत नाही. तर हे इतपत आढळता त्या ध्येयावर आपली पाहिजे, तर त्यासाठी ते आढळतेचा उल्लेख आहे. गुरुबोधांजन काय आहे, तर हे आढळ आहे. आढळपणे मला चालायचे, बाकी मला माहीत नाही. आढळपणे तुम्ही अगदी दुसऱ्या स्वतःच्या मनाने चाललेल्यात, काय होईल जास्तीत जास्त. मनाने चालल्यावर आत्तापर्यंत मनावर संस्कार झाले, मनाला प्रपंचाची सवय आहे, ओढ आहे, आवड आहे आणि गुंतवण्यासाठी ते बसलेलं आहे, तर त्याच्यात ताब्यात गेल्यामुळं मग ते घुमत राहतं सारखं. मग माणसाला केलं तरी चुकीचं आहे असं वाटतं, चुकीचंच करायला लावतं, यात गुंतायला लावतं, हे सगळं त्याचं एक कार्यक्रमच आहे. मग त्यामुळं त्याच्या ताब्यात राहून नाही. कर्तव्य आढळ आहे त्या मार्गातून बाजूला नाही होत, सांगितले ते केलं. तर आढळ तव मार्गाशी ज्याचं आहे त्याला हे अडथळे येतात, कारण त्याला मनाकडून अडथळा आहे, त्याला घराकडून अडथळा आहे, बाहेर अडथळा आहे, सगळीकडे अडथळे आहेत. भगवंताचा मार्ग चालणं हे जे तलवारीवरचं म्हटलं ते तेवढ्यासाठी म्हटलं, आणि मनाच्या ताब्यात तर जायला होतं. हा हे सांगताना मला त्याच्या समर्थांच्या ह्याच्यात आहे बघा, ते अडाणी माणसाला सांगितलं वगैरे, त्यांना विचारलं, त्याला काय फारसं कळत नाही, शब्द ऐकले मनाचं उन्मन वगैरे त्याच्यात आहे, ते उन्मन व्हायचं, ते उन्मन काय ते मला काय कळलं नाही, कसं व्हायचं ते, म्हणजे ते एकदा झालं की मनुष्य मुक्त झाला असं वाटलं, म्हणून विचारलं ना त्यावेळेला समर्थांनी त्याला असं सांगितलं. असं ऐकतात म्हणतात समर्थ म्हणले एकच वाक्य लक्षात ठेव, म्हणजे ज्या वेळेला म्हणेल ना तर त्यावेळेला ऐकू नकोस. काय समर्थ सांगणारे असावे त्याला, हे दुसरं काही नाही. मग यावेळेला जा म्हणलं तर जायचं नाही, वेळेला चाल म्हणलं तर चालायचं नाही. हे गंमत नाही आहे, हे खरोखर करून बघण्यासारखं आहे हे, पण गोंधळ करून नाही काय करायचं. नाही तर सगळी लग्नाचं वराड निघाले आणि मन म्हणते बरोबर जाऊया, जायचं नाही, म्हणजे त्यांना तुमची आणि व्यवस्था करणं बघायला आतलं काय. उपदेश कसा अंमलात आणावा हे स्वगुरूंच्याकडूनच शिकावं. ते सुद्धा गुरुबोधांजनातच कळतं की हा उपदेश कशा कौशल्याने अंमलात आणायचा आहे हे आपणच शिकायचं आहे. तर यासाठी आढळ राहताना सुद्धा मग आढळ राहण्यातल्या अडचणी लक्षात येतात. मग घरातले सुद्धा असं म्हणतात, नामाविणं ही तर समजू नका, त्यांनी पण भजन ऐकलं असते, खरं आहे हे सगळं खरं आहे वगैरे, पण आत्ता थोडा वेळ जरा बाहेर जाऊन आलो तर काय बिघडणार आहे. आल्यानंतर तुम्ही नामाला बसणारच की, आल्यानंतर नामाला बसेल अशी काय गॅरंटी आहे. एकदा जेवायला मग माणूस गेला, एकदा समजा काय नातेवाईकांकडे गेला, कुठेतरी गेला, गप्पा मारत बसला, तिथं त्याला 12 वाजले, आला 1 वाजता जपाला बसला, असं थोडंच होणार आहे. मग आल्यानंतर समजा त्याला वाटलं आपल्याला ठरलं होतं खरं, म्हणजे आपण नामाला बसणार होतो, हे म्हणले म्हणून आपण बाहेर गेलो, ठीक आहे. आता ती म्हणली काय, ते म्हणले काय, ते जे असेल ते त्याप्रमाणे ती म्हणली म्हणून गेला ना, आल्यावर जपाला बसा म्हणली ना, चला आता आले चपला काढला की हातपाय धुतले की जपाला बसले. असं नाही होत, त्याला इतका दमवलेला असतो बाहेर तिकडे त्या नातेवाईकांनी की आल्यावर तोच म्हणतो आता झोपून टाकतो, तुझं तो आवर काय असेल ते बघ. काय हे असं प्रपंचाचं काम आहे. आढळ राहणं सोपी गोष्ट नाही. आढळ राहणं म्हणजे मला आढळ राहायचं चालेल, मला मी ठीक आहे बाहेर जायचं तर देतो, पण 1 तास बाहेर जायला देईन अशी कोणाची तयारी आहे, तो आढळ आहे. कारण त्याला 1 तासानंतर 2 तास 3 तास जागा राहण्याची तयारी आहे, त्यातला 1 तास तो तुमच्यासाठी द्यायला तयार आहे, कारण का कर्तव्याचा भाग आहे. कोणाकडे जाऊन यायचं आहे, निरोप द्यायचा आहे, काय ते कुणाकडं नातेवाईकाकडे गेलो आणि निरोप सांगून आलो, आपलं त्यांचं बरं नसेल तरच शक्य आहे चटकन येणं. नाहीतर या अरे खूप दिवसात तुझी गाठ पडली नाही जा, आणि असली हवा असली म्हणजे आता 4 भजी संपलं, पुढचं काय सांगायला आपल्याला असं सगळं आहे. मग आढळ कसं राहायचं, तेव्हा गुरुबोधात आढळ कसं राहावं हे सुद्धा. मला सांगा 36 वर्षे तप केले आपण, ती आरती म्हणतो, 36 वर्ष म्हणजे काय गंमत आहे का मला सांगा.
36 वर्ष नोकरी करणारे लोक आहेत आपल्याकडे, नाही असं नाही. 36 होते, 37 आणि काय 38-37 पॉईंट अमुक तुमक वगैरेसुद्धा होते, असे सुद्धा होते. पण ती का होते, त्याच्यावर एक कंपल्शन आहे म्हणून होते. आणि घरचे पण बसून देणार नाही कंसात आहे, हे पण तितकंच आहे. त्यामुळे होते. कटी म्हणतात हे सगळ्या जबाबदाऱ्या कशा पडणार. मग आता तुम्ही आपलं जावा, जरा ताप असला गोळी घेऊन जावा. काय मायाचं हे आहे बघा की बाबा ते सुद्धा नाही म्हणणार. म्हणजे अंबरराव महाराजांना गुरु भेटले तसे आपल्या घरी गुरुच असतात एकदा एक प्रकारचे. ते म्हणतात काय थोडीशी गोळी घ्या, असं होतं. तिथे गेल्यावर तुम्हाला हुशारी वाटेल. हो बरोबर आहे. जावंच लागते, करतो काय. मग 35 वर्ष झाली वगैरे काय खरं नाही. खरं काय आहे तर हे असली माया आठवडी ठेवायला लावते ती वेगळं, कारण तिला तिचे हेतू साध्य करायचे असतात. एकदा तो भरपूर पैसा झाला म्हणजे मग त्यांना हात जरा सढळ हातात म्हणतो ना, तसं अढळ नाही राहत, सढळ राहतो हाताने. तर मार्गावर अढळ नाही पण हाताने सढळ, कारण हाताने सढळ म्हणजे ते तिकडे त्यांना पळलं रोज तिकडे जावा म्हणल्यामुळं ते त्यांना भाग पडलं म्हणून हे हातात ते नाही गेले आणि बिनपगारी घेऊन बसले म्हणजे काय करता. मग ते भागावं लागेल कसं तरी. मग त्याच्यापेक्षा त्यांना अंश दिलेलं बरं, त्याच्याबरोबर काय गरम पाणी दिलेले बरं, त्याच्याबरोबर अमुक दिलेलं बरं, जा. म्हणजे हे मायाचे हे सरळ पुढे तिला राहायचं आहे प्रपंचात सगळीकडे, म्हणून हे पाठवलेलं आहे. हे मार्गावर अढळ ठेवण्यासाठी नाही. तर बाबा ठीक आहे, इतके दिवस तुम्ही आता महिनाभर गेला, अहो कायदासुद्धा 1 महिन्याला 1 दिवस रजा देतो, कॅज्युअल तरी देतो की नाही. कसले लेबर असेल, लेबरला सुद्धा देतो 1 दिवस कॅज्युअल रजा बाबा तुम्हाला. मग ठीक आहे, तुम्ही काय महिन्याभरात घेतली नाही, आजचा दिवस तुम्हाला बरं नाही ना, पडून तुम्हाला नामाविणं ही तर समजू नका, तुम्हाला माहीत मला माहीत, चाल तुम्ही बसा, हॅलो पडून राहा, जप करा दिवसभर, नामदिवस तुमचा होऊ दे. काहीतरी चुकीचं बोलल्यासारखं वाटते, मी मागं घेतो. तर त्यामुळं असं काय म्हणेल का म्हणतात, असं कसं बसून चालेल. आपण प्रापंचिक माणसं हे कर्तव्य केल्याशिवाय नको ती काय ते एवढं सांगतील की तो म्हणतो ठीक आहे मी आपलं लवकर डबा दे, मी बाहेर पडतो, त्याला ते अधिक बरं वाटतं. तर हे असे तऱ्हेनं आढळ राहायचं कसं हे त्यांच्याकडून शिकावं, ते कसे आढळ राहतात ते शिकावं, आणि मग पुढचं सगळं आहे ते त्यांच्याच हातात आहे, आमचा श्वास वगैरे. तर गृहोधांजन घेतल्या आंधळेपण जाया वेल्या. काय होते, जगाच्या ओढीनं माणसाची परमार्थाची वाटचाल अडखळत होते आणि थांबतेसुद्धा. अनेकांची डायव्हर्सच, अनेकांचे त्या मार्ग सोडून ते जे म्हटले आडमार्गी जाता दुःख होई जीवा, तर दुःख झालं तरी चालेल पण आडमार्गाला जातो आता काय करायचं त्याला. तर ते असं ते संत संगतीचा लाभ घेई म्हणावं आहे ना आपल्याकडे, तसं ते त्यासाठी आहे. तर हे त्याला बाजूला नेतं, मान नेईल, प्रतिष्ठा नेईल, ते नातेवाईक नेतील, ते पैसा नेईल, काय त्याला कुठं बाजूला जाईल. आणि हे तर मांडता येत आढळ मार्गाला आढळ राहायचं. तर होतं काय, आता जग काय म्हणे, जग असं आहे, जग तसं आहे. दोंडीबा पोलीसचे आपल्याला ते महाराज आहेत धोंडराज महाराज, तो धोंडराज महाराज काय म्हणायचे की हे पृथ्वीचा म्हणजे या जगाचा, हा जगाचा बाजार आहे म्हटले. तेव्हा तो फक्त मनोरंजनासाठी आहे. काय म्हटले, संपलंच, बाकी काय नाही, संपूर्ण टाकलं 2 वाक्यात त्यांनी. तो फक्त मनोरंजनासाठी आहे. त्यामुळं मनोरंजनासाठी मनुष्य गेला, समजा काय सिनेमा बघायला गेला, काय पूर्वीच्या काळात लोक तमाशा बघायला, काय कशाला गाण्याला जात, काय जात असेल ते काही तिथं मुक्काम थोडंच ठोकतो, तो उठून घरी नाही काय येत. तसं जगाचा बाजार लक्षात ठेवा की हा जगाचा बाजार आहे, त्याची करमणूक होती आहे, त्याची चालू आहे. तर आपल्याकडून सुद्धा त्याची करमणूक होईल अशी त्याची अपेक्षा आहे, त्यामुळे ते त्यात ओढू पाहते. खरं सांगायचं तर हे सगळे बाकीचे व्यवहार आहेत जगाचे, तर जगाचा बाजार मांडला आहे म्हणजे. आणि जगाचा बाजार मांडला आहे म्हणलं, बाजार म्हणजे साध्या शब्दात अगदी बाजार म्हणलं तरीसुद्धा मंडई दिली, किती वेळ खेपा घालेल मला सांगा, इकडून तिकडे तिकडून इकडे, मंडईचं लांबीरुंदी काहीतरी आहेच की नाही, संपेलच ना शेवटी. मग शेवटी त्याला कुठे यावं लागेल, घरी यावं लागेल आपल्या, चला पाहू आपुले निजघर, तेच खरं. त्यामुळे शेवटी त्यातून सुद्धा बाहेर पडून शेवटी रोज समजा दिवसभर काय तासभर 4 तास काय ते काढले बाजारात, तर शेवटी बाजारातनं घरी यावंच लागतं. ते घर आपलं नामाचं असावं. म्हणजे तिथे माणसाला जसं प्रपंचात यावं लागतं आणि तिथले व्यवहार सगळे बघावे लागतात. काय तास अर्धा तास, तासभर 2 तास काय ते जातील बाहेर, नाही असं नाही म्हणजे जातील, कामाला जातील, बाजारात जातील, पण जगाचा बाजार आहे एवढं लक्षात ठेवा. आणि तो मनोरंजनार्थ आहे, लोकांना त्यात पडावं असं वाटतं, बाजारात पडायचं नाही आहे. ते बाजार मनोरंजनासाठी. आणि खरोखरच एका चांगल्या अर्थाने म्हणा, वाईट अर्थाने म्हणा, कसंही म्हणा, पण जगाच्या बाजारात मनोरंजनच होतं खूप. काय चाललेलं आहे ते, म्हणजे विषण्णता आहे, ते दुःख होतं, नैराश्य वाटतं, असं अलीकडे या बाजारात फार होतं. कदाचित त्यांच्या महाराजांच्या काळात काय होती परिस्थिती माहीत नाही, एवढी तर गंभीर नसेल, ही जी काय चालली आहे एवढी नसेल, वेगळ्या प्रकारे असेल काहीतरी. पण त्यांनी हा बाजार आहे आणि तो जे मनोरंजनार्थ आहे
समजा तिथे ते काय, समजा ते नेहमीप्रमाणे ते काय कुठले त्या बागेत फिरत असतात, गाणी म्हणत असतात, तिरवळत असतात, काय तिकडे विमानातून जातात येतात, सगळं जरी झालं, आपण बसल्या जागी असतो, तिकीट संपलं, वेळ संपली, घरी झाला, असं ते मनोरंजनार्थ आहे. ते तिथे बागेत गेले, ते तिथे विमानात बसले, तिथे उतरले, ते हिंडतायत, उड्या मारतायत, म्हणून काय हा काय खुर्चीतनं उड्या मारणे मारू नये, हे तितकंच खरं. कारण लोक म्हणतील हे इथं बसायला योग्य नाहीत, बाहेर असलेले बरे, बाकीच्यांना त्रास होतो. आपण मनोरंजनार्थ आलो ना, मग मनोरंजन ठीक आहे, तुम्ही हसा खेळा बघा ठीक आहे, पण ह्याच्यापेक्षा काय कराल, ती काही करते तर ते मनोरंजन आहे, ते म्हणायचं ते सोडून द्यायचं. तसं जगाच्या बाजारात सुद्धा मनोरंजन आहे. जसं धोंडोबा महाराज म्हणायचे, ते आठवले का, ते एवढ्यासाठी की जगाचा बाजार आपल्याला या मार्गावर आढळ राहायला आड येणारी एक मोठी गोष्ट आहे. तेव्हा आपण त्याला फार मोठी वस्तू समजतो, पण तो बाजार आहे आणि तो मनोरंजनासाठी मांडलेला आहे. त्याच्याकडे तेवढंच लक्ष द्यावं आणि आपल्या मार्गावर आढळ राहावं, हे गुरुबोधाचंच आपण घ्यावं आणि त्यातून घेतलेलं सांभाळावं पुढे, म्हणजे मग आपल्याला ते उपयोगी पडेल. आणि खरं आपल्याला काय उपयोगी पडेल तेच करावं. थांबूया. पावसा पाण्याचं लवकर घरी गेलेलं बरं, सगळ्यात सांगायचं म्हणजे महत्त्वाची वस्तू ती. ओके, बरोबर, मला म्हणून पडतं ते खरं आहे. पान 33 पद 11. सखया नाम हरीचे, सखया नाम हरीचे गोड, सखया नाम हरीचे गोड. घेऊन रुची त्या नामरसाची, घेऊन रुची त्या नामरसाची, भवबेडी हे तोड सखया, भवबेडी हे तोड सखया नाम हरीचे गोड, सखया नाम हरीचे गोड. बैसुनिया गृही वेळ नको गमो, बैसुनिया गृही वेळ नको गमो, भलती बडबड सोड सखया, भलती बडबड सोड सखया नाम हरीचे गोड, सखया नाम हरीचे गोड. रामदास म्हणे आवरून मन हे, रामदास म्हणे आवरून मन हे, सद्गुरु चरणा जोड सखया, सद्गुरु चरणा जोड सखया नाम हरीचे गोड, सखया नाम हरीचे गोड, सखया